मालेगाव महानगरपालिकेमध्ये शिंदेंनी आमचा पाठिंबा मागितला। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा मोठा दावा। मात्र शिवसेना आणि भाजपला पाठिंबा देणार नसल्याची जलील यांची भूमिका। 29 महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला काढली जाणार। यंदा महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत खुल्या प्रवर्गापासून सुरू होण्याची शक्यता। नगरविकास विभागाच्या निर्णयाकडे लक्ष। पडद्यामागे भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याची माहिती। मुंबई मनपामधील 2017 सालची भरपाई ठाकरे भाजपला करून देणार का याकडे लक्ष। तर ही केवळ चर्चाच, राऊतांनी वृत्त फेटाळलं। नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंची मुंबईमध्ये धावाधाव। नवनिर्वाचित नगरसेवकांचा आजच गट स्थापन करण्याची शक्यता। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार। ठाण्यामध्ये भाजपला 2 वर्ष महापौरपद मिळावं। आमदार निरंजन डावखरे यांची मागणी। जनतेची कामं करायला पद महत्वाची, अन्यथा विरोधात बसू। शिवसेनेला थेट इशारा। फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदेंमध्येच होणार। खासदार संजय राऊतांचा दावा। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याची तयारी। राऊतांचं वक्तव्य। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक नॉट रिचेबल। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती। सत्ता स्थापनेसाठी शिंदेंना 9 नगरसेवकांची गरज। संभाजीनगरमध्ये विजयाच्या पार्टीत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती उधळले पैसे। 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषामध्ये पैशांची उधळण। नागरिकांकडून संताप व्यक्त। मुंबईमध्ये पोर्ट ट्रस्टच्या जागेवरती आलिशान 30 मजली बिहार भवन उभं राहणार। प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता। मनसेचा कडाडून विरोध। सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। 1 किलो चांदीचा दर 3,03,850 रुपयांवर। प्रतितोळा सोन्याचा दर 1,48,00,000 रुपये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।